आज आपण आपल्या किचनमध्ये खमंग अशी चकली, पातळ पोह्याचा चिवडा, मक्याचा चिवडा, तसंच खुसखुशीत अशा करंज्या, भरपूर लेअर सुटलेल्या शंकरपाळ्या, बेसनाच्या लाडूसाठी कशा पद्धतीने तगर तयार करतात, तसेच बेसनाचे लाडू, शेवचे लाडू हे सगळे पदार्थ बघणार आहोत। तर चला जाऊया किचनकडे। चला, दिवाळीची तयारी तर सुरू केली असेलच तुम्ही ना, तर आपण चकलीपासून सुरुवात करूया। तर चकलीची भाजणी खुसखुशीत अजिबात तेल न पिणाऱ्या अशा चकल्या आज आपण बनवणार आहोत। खमंग रुचकर अशा चकल्या बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी तर तिची भाजणी तयार करावी लागेल। तर चला भाजणी तयार करूया। चकलीची भाजणी तयार करण्यासाठी 4 वाट्या तांदूळ, 2 वाट्या चणा डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ स्वच्छ करून घेतली आणि धुवून त्यांना फॅनखाली वाळवत घेतलेला आहे। आता हे सर्व पदार्थ आपल्याला मस्तपैकी गॅसवर कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आपण आणखी काही जिन्नस ह्यामध्ये ॲड केलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर ह्यामध्ये मी केले धने, 100 ग्राम धने, 50 ग्राम जिरे, तसंच 20 ग्राम बडीशोप। माझ्याकडे असा वजनाचा काटा आहे, त्यामुळे मला सर्व पदार्थ मोजून घेणं शक्य आहे। 100 ग्राम पोहे, 50 ग्राम साबुदाणा, हे सर्व जिन्नस आता एकत्र करून दळून आणूया। चला। खमंग चकल्या बनवण्यासाठी 4 वाट्या चकलीची भाजणी घेतलेली आहे। त्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही त्यामध्ये हळद टाकून घ्या। हळद टाकून चवीनुसार मीठ, तसंच जिरे टाका आणि सफेद तीळ टाकायला विसरू नका। त्याचबरोबर ओवा आणि हिंगही टाका। आता आपण हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊया आणि 1 वाटी कडकडीत तेलाचं मोहन त्यामध्ये घालून घेऊया। ज्या वाटीने पीठ मोजलं तीच वाटी तेलासाठी वापरा। आता पाणी घालून ह्याचं भाकरीच्या पिठ्यासारखं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता जेवढं आपल्याला साच्यामध्ये पीठ लागेल तेवढं पीठ घ्या आणि मळून घ्या आणि साच्यामध्ये घालून त्याच्या मस्तपैकी अशा चकल्या पाडून घेणार आहोत। आता आपण ह्याच्या थोड्या थोड्या चकल्या पाडून मग त्यांना गरम गरम तेलामध्ये तळणार आहोत। तेलात तळताना चकल्या मंद गॅसवर तळा, अजिबात फास्ट गॅस करू नका आणि व्यवस्थित खमंग अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आपल्या। अजिबात तेलकट ह्या चकल्या होत नाही, तुम्ही करून बघा, नक्की आवडतील। पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे आधी आपण व्यवस्थित चाळून त्यांना टोपामध्ये घेऊन मस्त मंद गॅसवर भाजून घेतलेले आहेत। भाजलेल्या पोह्यावर 1 चमच भरून मीठ टाकून त्यांना मिक्स करून घेतलेलं आहे। आता तेलामध्ये आपण सर्व काजू, बदाम, मनुके, डाळी, खोबरं सर्व काही जिन्नस आपण भाजून घेतलेले आहे आणि तेलाची फोडणी करून घेतलेली आहे। फोडणीमध्ये मी हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि हळद टाकून घेतलेली आहे व चवीनुसार मीठ टाकून फोडणी मस्त भाजून घेतलेली आहे आणि ती गरम गरम फोडणी आपण पोह्यावर टाकलेली आहे। त्याचबरोबर आपण 2-3 चमच पिठी साखरेचे टाकलेले आहेत व मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण खालीच मिक्स करून घेतले थोडे। आता गॅसवर ठेवून परत एकदा मिक्स करून घेऊया। इतका वेळ आपल्याला गॅसवर पोहे मिक्स करत राहायचे जेवढपर्यंत पोह्यांना आपला कलर चढत नाही। हा बघा, मस्त कलर चढलेला आहे पोह्यांवरती। खूपच सुंदर असा आपले पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे। खूपच टेस्टी लागतो, करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। नंतर काजू, शेंगदाणे, भाजलेली चणा डाळ, तुम्हाला पाहिजे तर सुकं खोबरं, मनुके, जे जिन्नस तुम्हाला घालायचे असतील ते सगळे जिन्नस आपण तळून घेतलेले आहेत। तळलेल्या मक्यावर आवडीनुसार लाल तिखट घालून त्याच्यावर मीठ घालून घ्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। लाल तिखट आणि मीठ घालून झाल्यानंतर जी वाटलेली साखर होती आपण आणि तळलेले जिन्नस सर्व घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला। झाला आपला मस्तपैकी टेम्पटिंग तिखट गोड असा मक्याचा चिवडा तयार। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता आपण पुढचा पदार्थ तयार करायला घेणार आहोत, जो सगळ्यांच्याच आवडीचा आहे। खुसखुशीत अशा करंज्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपण पाव किलो खोबरं घेतलेलं आहे, ते भाजून त्याच्यानंतर अर्धा वाटी रवा आणि थोडीशी खसखस तीसुद्धा भाजून नंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट, मीठ, जायफळ, वेलची पूड आणि पिठी साखर टाकून मस्तपैकी मिक्स करून सारण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण पीठ तयार करण्यासाठी मैदा घेतलेला आहे, त्यात थोडासा रवा, मीठ आणि 1 वाटी तेलाचं मोहन टाकून ते मस्तपैकी सॉफ्ट असं पीठ आपण तयार करून घेणार आहोत। दूध टाकून मळून घ्या पिठाला। अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता साठा तयार करण्यासाठी
बनवण्यासाठी कॉर्नस्टार्च आणि तुपाचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे. 6 पोळ्या लाटून घेते मी आणि प्रत्येक पोळीवर साठा लावून घेणार आहे. अशा पद्धतीने साठा लावून मोठ्या पोळीवर सुद्धा साठा लावून तिला बरोबर मधोमध चीर देऊन गोळे करून घ्या आणि खालची बाजू खालीच ठेवून मग पोळी लाटून घ्या आणि मस्तपैकी करंजी तयार करून घ्या. करंजी आपली मस्त तुपामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त फ्राय करा. झाल्या आपल्या खुसखुशीत करंज्या तयार. खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवण्यासाठी 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी तूप तिन्ही एकत्र गॅसवर उकळून घेतलेलं आहे. ते थंड झाल्यानंतर 1 किलो मैद्यामध्ये आपण हे सर्व पदार्थ मिक्स करून त्याचं चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता त्याची मीडियम साईजची पोळी लाटून शंकरपाळ्या काढून घेतलेल्या आहेत. जे नको असेल ते पार्ट आपण काढून टाकलेला आहे. तूप गरम करत ठेवलेलं आहे आणि तुपामध्ये मस्तपैकी खरपूस अशा शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गॅस हा मीडियमच ठेवा, फास्ट ठेवू नका. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर लेअर आपल्या शंकरपाळ्यांना सुटलेले आहेत. अशा तुपामध्ये मंद गॅसवर आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त खुसखुशीत अशा शंकरपाळ्या मस्त तळून घ्यायच्या आहेत. शंकरपाळ्या कधीच तोंडात विरघळत नाही. बरेच जण असं म्हणतात तोंडात विरघळणारी शंकरपाळी, पण शंकरपाळी ही खुसखुशीत होते, तोंडात अजिबात विरघळत नाही. आपल्या ह्या शंकरपाळ्या अतिशय सॉफ्ट झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेले आहेत. त्यांना लेअर पण खूपच चांगले सुटलेले आहेत. बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी आपण तगर तयार करतोय. जेवढी तगर करायची तेवढी साखर घ्या आणि साखर बुडेल इतपत पाणी त्यामध्ये टाकून सतत तिला ढवळत राहा. साखरेला उकळी आली की त्यामध्ये थोडंसं दूध टाका आणि गाळणीच्या साहाय्याने त्यातील घाण काढून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला साखरेचा 1 तारी पाक तयार करायचा आहे. 1 तारी पाक तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमच भरून तूपसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा. आता आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे. गॅस आपण बंद केलेला आहे आणि आता आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साखरेची तगर तयार होईपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया करत राहायची आहे. साखर म्हटलं की गुठळ्या तर येणारच, त्यामुळे मोठ्या चाळणीच्या साहाय्याने आपण तिला चाळून घेणार आहोत आणि खडे मिक्सरला लावून घेणार आहोत. नंतर परत पीठ चाळायच्या चाळणीने आपण तगर चाळून घेणार आहोत. झाली आपली मस्त पांढरी शुभ्र तगर तयार. बघू शकता तुम्ही अगदी बेसनाच्या लाडवाला. छानपैकी दाणेदार बेसनाचे लाडू बनवण्यासाठी 1/2 किलो तुपामध्ये अर्धा किलो बेसन मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बेसन भाजायलाच भरपूर वेळ लागतो, म्हणून मंद गॅसवर बेसन मस्तपैकी भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर त्याला थंड केलं की त्याच्यानंतर त्याच्यावर ड्रायफ्रूट वगैरे टाकून घ्या. काजू, बदाम, मनुके, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि थोडंसं मीठ. आणि ही जी तगर केलेली होती आपण तयार, ती 350 ग्राम मी तगर ह्याच्यामध्ये वापरलेली आहे. तगर म्हणजे मी साखरेचा भुरा करून घेतलेला आणि तो व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स करून झाल्यानंतर असे आपण मस्तपैकी लाडू वळून घेऊया. छोट्या छोट्या आकाराचे मस्तपैकी दाणेदार असे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत. खरोखर खूप सुंदर लागतात हे लाडू खायला. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. बघा अशा पद्धतीने आपण बेसनाचे लाडू तयार केलेले आहेत. मस्तपैकी शेवचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो बेसनामध्ये हळद, मीठ टाकून आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी त्याचं पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून परत एकदा मळून घ्या. आता साच्यामध्ये शेवची चकती टाकून पीठ त्यामध्ये बसेल एवढं भरून साचा बंद करून मस्तपैकी तुपामध्ये आपण शेव पाडून घेऊया. शेव ही मस्त ते तुपामध्ये फ्राय करून घ्या. व्यवस्थित अशी तळून घ्या. नंतर तिला चुरून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट, वेलची पावडर टाकून साखरेचा पाक तयार करत ठेवूया. साखरेचा 1 तारी पाक तयार झाला की आपण त्यामध्ये जे मिश्रण केलेलं आहे शेवचं ते टाकून घेऊया आणि गॅस बंद करून ते मिश्रण मस्तपैकी पाकामध्ये मिक्स करून त्याचे लाडू बनवून घेऊया. झाले आपले मस्तपैकी शेवचे लाडू तयार. बघा किती सोपे आहेत ना, आणि अतिशय सॉफ्ट नरम असे शेवचे लाडू तयार झालेले आहेत. दिवाळीतील फराळाचे बरेचसे पदार्थ बनवून झालेले आहेत. ह्यामध्ये तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार, गोडाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खूपच सुंदर आणि टेम्पटिंग अशा रेसिपी आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.